खबळलेलं आहे। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर आता मरा किंवा मारा असे थेट आदेश दहशतवाद्यांना दिले आहेत। त्यामुळे पुढच्या काही काळात आता मात्र खरंच आपलं मोठ्या शहरांना निशाणा बनवण्याचा कट असू शकतो। सूत्रांची माहिती मिळते आयएसआय एअर स्ट्राईक नंतर खबळलेला आहे। नांगी ठेचल्यानंतर आता वळवळ सुरू झाली आहे आयएसआयची। आपल्या दहशतवाद्यांना मरा नाहीतर मारा थेट आदेश देण्यात आलेले आहेत। गतविधी वाढलेले आहेत। आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय। खरं तर दहशतवाद्यांची भूमिका ही आता 48 तासानंतर समोर यायला सुरुवात झाली आहे। जैश लष्कर आणि हिजबुलचा कंबरड मोडल्यानंतर आयएसआय या त्यांच्या मदर संघटनेनं आता डोकं वर काढलंय। आता मरा नाही तर मारा, देशातल्या मोठ्या शहरांना टार्गेट करा असं थेट आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पाटील सर, आयएसआय ने आता चेहरा दाखवायला सुरुवात केली। आजपर्यंत प्रतिनिधी पाठवत होतं, लेबल बदलत होती। सकाळी लष्करानं पाकिस्तान लष्करानं चेहरा दाखवला, त्यांचा बुरका फाटला। आता आयएसआय ला ठेचण्याची वेळ आली आहे। काय सांगाल? होत नाहीये, मी योगेश यांच्याकडे जातो। योगेश, आयएसआय ने आपला चेहरा दाखवला। आयएसआय खरं तर खवळणारच होतं। मागील काही वर्षात फक्त मुखवटे बदलत होते, सगळे मुखवटे आता चेचले गेलेले आहेत। ही शेवटची नांगी राहिली आहे, कशी ठेचायची? नाही, मला असं वाटत नाही, कारण म्हणजे शेवटची नांगी असं मला वाटत नाही। आयएसआय मध्ये अजून पुष्कळ क्षमता आहे, परंतु जसं तुम्ही म्हणला तसं की आयएसआय ला योग्य प्रत्युत्तर देण्यात आपण नक्कीच यशस्वी झालेलो आहोत। आणि आयएसआय ना अशा प्रकारचा निर्देश देणं म्हणजे खऱ्या अर्थी पाकला भारतीय धोरणाचा फटका बसलाय। खऱ्या अर्थी पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर मिळालंय याचीच ही निदर्शक आहे। त्याच्यामुळे आयएसआयचं जे धोरण आहे की दहशतवाद्यांना सतत पाठिंबा देणं आणि भारतामध्ये अनरेस्ट निर्माण करणं, विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये अनरेस्ट निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, तर आता मी काल पण म्हणलं होतं की जम्मू काश्मीर मधली इंटरनल सिक्युरिटी सिस्टीम ही सगळ्यात जास्त हा आपल्या दृष्टीनं खरा धोका असेल असं मला वाटतं। कारण आयएसआयचे जे स्लीपर सेल आहेत भारतामधले, विशेषतः जम्मू काश्मीर मधले, हे या प्रकारामुळे जास्त इफेक्टिव्हली भारतीय सुरक्षा दलांना, भारतीय शहरांना, भारतीय नागरिकांना लक्ष केलं जाण्याची शक्यता जास्त आहे। नक्कीच पाटील सर जर आपल्याशी जोडले गेले असतील तर प्रश्न आता पाटील सरांना आहे। पाटील सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ठीक आहे, योगेश पाटील यांच्याशी संपर्क होत नाही। योगेश, आता मात्र परिस्थिती करो या मरोची निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा देशाच्या अस्मितेवर, सैन्यावर उचललेल्या दगडाचे हातही वेळप्रसंगी छाटले जाऊ शकतात का? कारण आक्रमकता, स्थानिकांवरचा अन्याय याला आजपर्यंत दहशतवादाचा मुलामा होता, यानंतर त्यांची गय केली जाईल असं वाटतं? नाही, 100%। कारण मी जसं मगाशी म्हणलं तसं की आता पाकिस्ताननं काय पाऊल उचलावं हे पाकिस्तानला ठरवायचं आहे। कारण पाकिस्तान आता जे पाऊल उचलेल, पाकिस्तान जी आगळीक करेल, त्याला भारताकडनं त्याच्या कितीतरी पटीमध्ये प्रखर प्रत्युत्तर दिलं जाईल, ह्याच्याबद्दल कुठली शंका बाळगायचं कारण नाही। त्याच्यामुळे पाकिस्ताननं आता जर ह्याच्या पुढे कुठली हवाई आगळीक केली, हवाई दलाचा हल्ला केला किंवा अजून कुठल्या पद्धतीनं हे युद्ध अजून एस्केलेट करायचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या परिणामांना भारत जबाबदार असणार नाही। आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताला मिळणारा पाठिंबा आपण लक्षात घेतला तर पाकिस्तान आज एकटं पडलंय हे असं आपल्याला दिसून येतं। पाकिस्तान एकटं पडलेलं आहे आणि या एकटं पडलेल्या कारण आता ही करो या मरोची परिस्थिती जेव्हा निर्माण होते, म्हणजे योगेश, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला नाही। जो काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांना भडकवून भारतीय सैन्याविरुद्ध दगडफेक असेल किंवा त्यांची आगळीक, दहशतवाद नाही, थेट जो दगडफेक करण्यात येत होती, अशा तरुणांकडनंही आता पुन्हा काही कारवाई होऊ शकते। पण त्या कारवाईना आता सामोपचारानं उत्तर दिलं जाईल की त्यांनाही जशास तसं उत्तर दिलं जाईल, वॉर्निंग देऊन? नाही, 100%। नाही, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की पाकिस्तान बरोबरचं जे आपलं धोरण आहे हे करो या मरो अशा अर्थी आहे। पाकिस्तानला जी आगळीक आपण पाकिस्तानने केली तर पाकिस्तानला आपण 100% प्रत्युत्तर देऊ, परंतु काश्मीरचा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे। जसं काल पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिलं 2 दिवसांपूर्वी किंवा ह्याच्या आधीही हे सरकार किंवा ह्याच्या आधीच्या सरकारांचेही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा